जय जय रामा हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय हरि जय जय राम हरि जय जय हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम राम कृष्ण राम 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 कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ सजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले
रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तोहा विठ्ठल बारवा तोहा माधव बारवा तोहा विठ्ठल बारवा तोहा माधव बारवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा हे बहुता सुकृताची हे हो. जोडी बहुता सुकृताची 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 जोडी राम बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी राम बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बहुता आवाडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी तोहा विठ्ठल बारवा तोहा माधव बारवा तोहा विठ्ठल बारवा तोहा माधव बारवा तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार ये हो. तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवी बर बाप रघुमा देवी बर तोहा विठ्ठल बरवा तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बारवा तोहा माधव बारवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा
जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रघुमागे राम विठोबा रघुमाये गोपार कुमार विठोबा रघुमाये गोपार कुमागे विठोबा रघुमाये गोपार कुमार विठोबा गोपार रघुमाये कुमार जय जय गोपार कुमार गोपार कुमागे गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमागे जय जय गोपार कुमार गोपार कुमागे गोपार कुमागे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे भूत मोठे पंढरीचे भूत पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे बहुखेच रीचे राण बहुके जरीचे राण आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी बहुखेच रीचे राण स्वतः वेडे होय
गेन थोडासा गेन रे वाजवा माय बापा हो टाळी वाजवा विठ्ठल 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 विठ्ठल
कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठल 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 हेलो महायोग पीठे तटे भीमरत्यो वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरु दुसरे चरण संताचिया हा त्यांचे कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू कथेचा विचारू टाळी वाजवा प्रमाण झालं की टाळी वाजवायची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेच विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता सभा सकळ साधू संतांची महामुनी वक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकळात विनवनी करा विठ्ठल स्मरण मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या कहे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी 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 टाळी वाजवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गजानन भूत गणादी सेवितो कपीत जंबून फलचारु वक्षणम उमासुतं श्लोकं विनाशकारिणं नमामि विश्वेश्वर पाद पंकजम् ओ हो 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 ओम नमो ज्ञानेश्वर हरि बोल ओ हो 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 हो
ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओ हो ओम नमो ज्ञानेश्वरा हरि बोल ओ हो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओ तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चरा चरी करुणा करा दया करुणा करा दयाळा हो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो जरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो झालो जरा जरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी तिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू पायी दोन्ही विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगद्वन्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला बघा. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे, माहिती आहे ना सर्वांना. इकडे महिला मंडळ मागे झोपल्या की काय, मागे बसलेल्या, हा हा इकडे लक्ष द्या. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे, पण अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. परात्पर परमात्मा परमराज्य परमरसिक भक्त वंचल कल्पतरू भक्त वंचल दीनबंधू भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं गणपती बाप्पाच्या कृपेनं आज या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष. तुम्ही काय घाबरलेत का मला, माशे का चेहरे करून बसले, मला असं वाटतं मी पाकिस्तानवरून आले की काय. मग बोलत चला, मी तुमची लेक आहे, मी तुमची मुलगी आहे, मी तुमची बहीण आहे असं मानून कीर्तन आहे का. अगदी सोपं सांगणार आहे. वर्ष कितवं, 4th
चौथं आणि त्या 4थ्या वर्षामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली. मी माझं परमभाग्य समजते. विठ्ठल खूप गोड नियोजन आहे. आणि आज या ठिकाणी ज्यांच्या विशेष संपर्कामधून इथे येण्याचा योग, दादांनी सुरुवातीलाच सांगितलं आमचं नाव घ्यायचं नाही, हा त्यांचा मोठेपणा झाला. पण ज्यांच्यामुळं मी इथं आले हे तुम्हाला सांगितलं तर पाहिजे. आमचे आदरणीय संदीप दादा असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन समस्त ग्रामस्थ मंडळ आंधळी असेल, तुम्ही ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आणून दिली. तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. विठ्ठल अहो पहिला नमस्कार त्या देवाला ज्याने ही सृष्टी निर्माण केली. लक्ष देऊ नये का? अहो पहिला नमस्कार त्या देवाला ज्याने ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं. आणि चौथा नमस्कार समस्त ग्रामस्थ मंडळ आंधळी तुम्हाला, तुम्ही मला कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल बघा, आज जो सेवेकरता अभंग घेतलेला आहे, हा अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं बरं का. मी शेवटी जाऊन प्रश्न विचारणार आहे, कोणाला पण विचारेल. मग तुम्ही म्हणताल ताई तुम्ही लईच मोठी परीक्षा घेताय आमची. अजिबात नाही, अगदी सोपं सांगणार आहे. अभंग अगदी सोपा आहे आणि सगळ्यांच्या पाठामधला. हा अभंग पाठ नाही असा महाराष्ट्रामध्ये वारकरी नाही, आणि ज्याचा पाठ नाही तो वारकरी नाही. आता ज्याला कळालं त्याला कळालं. अभंग अगदी सोपा आहे, शब्द इकडूनचा तिकडूनचा होण्याची शक्यता आहे, पण ऐकून मात्र हा अभंग सगळ्यांच्या पाठामधला आहे. किती सोपा आहे. पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याची ओळख करून देतायत, परमात्म्याचा परिचय करून देतायत. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर मला सांगा, वारकरी संप्रदायामध्ये जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे, मग ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, नाथबाबांचं भागवत असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, रामदास स्वामींचा दासबोध असेल, जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे, हे देव मिळण्याकरता लिहिलेले आहेत का देव कळण्याकरता? मिळण्याकरता का कळण्याकरता? अहो ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचून तुम्हाला जर देव मिळत असेल ना, तर ती तुमची चुकीची कल्पना आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथा देव मिळण्याकरता नाहीत, तर देव कळण्याकरता लिहिलेले आहेत. विठ्ठल बघा, अभंग अगदी सोपा आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर 3 विषय तुमच्या समोर मांडणार आहे. ओळख महत्वाची का भेट, कळणं महत्वाचं का मिळणं, आणि प्राप्ती महत्वाची का परिचय. अगदी सोपा विषय आहे. पहिला विषय आहे ओळख महत्वाची का भेट. काय महत्वाचं आहे? महिला मंडळ इकडे, पुरुष मंडळ. तसं मी पार्टिशन करत नाही बरं का, यांनाही विचारते आणि तुम्हालाही विचारते, पण इकडं माझ्या बाजूच्या जास्त आहेत म्हणून इकडं आधी विचारलं. काय महत्वाचं आहे? ओळख का भेट? आई तुमची आणि माझी भेट झाली, पण आपली ओळखच नसेल तर झालेली भेट काय कामाची? मग काय महत्वाचं आहे? ओळख महत्वाची. मला सांगा ना, नामदेवरायांचा आणि परमात्म्याचा किती जवळचा संबंध आहे? नामदेवा हाती दूध प्याला, हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. हे नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा
नामदेवा हाती दूध प्याला. हे लक्षात ठेवायचं बरं का. प्रमाण झाले की टाळी वाजवायची, म्हणजे आम्हाला सुद्धा गायला प्रोत्साहन मिळतं आणि यांनाही मिळतं. हा, एवढं लक्षात ठेवायचं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला, किंवा नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इतका जवळचा संबंध आहे. एक दिवस दामा शेट्टी गावी गेले. कथा सर्वांना माहिती आहे पण अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे. दामा शेट्टी गावी जात असताना नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा हा घ्या नैवेद्य आणि त्या भगवान परमात्म्याला दाखवून आणा. हाताची ताताडी दामा शिंपी गेला, नैवेद्य पाठाविला नाम्या संगे, नाम्या संगे. नामदेवा हा घ्या नैवेद्य आणि त्या भगवान परमात्म्याला दाखवून आणा. छोटेसे असे नामदेव आहेत, पळत 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 मंदिरामध्ये जातात आणि देवाला म्हणतात, ए देवा खाणारे नैवेद्य. आपण असं म्हणतो का हो? सण आल्याच्या नंतर पुरणपोळी करतो, आम्रखंड आणतो, श्रीखंड आणतो, पण देवाला कधी म्हणतो का देवा खाणारे? फक्त दाखवायचं काम करायचं, तू खा नाही तर खाऊ नको म्हणताय. मग नैवेद्य दाखवतं तरी कशाला? अहो छोटेसे असे नामदेव आहेत, परमात्म्याला सांगतात, ए देवा खाणारे नैवेद्य. रोज वडील येतात, तू रोज त्यांच्या हातून नैवेद्य ग्रहण करतो, मग आज मी आलोय, तू नैवेद्य खाणार नाहीस? ए देवा अरे खाणारे नैवेद्य. आई वाट बघतीये रे घरी. उठ जडकारी जेवी लवकारी, माता माझी घरी वाट पाहे, वाट पाहे. ए देवा खाणारे नैवेद्य. आई वाट बघती रे घरी. देव ऐकायला तयार नाही. मग माझे छोटेसे नामदेवराय देवाला सांगतायत, ए देवा तू जर नैवेद्य खाणार नसशील ना तर तुझ्या चरणावरती मी डोकं आपटून घे. आपण असं म्हणेल का? अजिबात म्हणणार नाही. ते नामदेवराय आहेत, त्यांची भक्ती पहा. काय म्हटले? ए देवा तू जर नैवेद्य खाणार नसशील ना तर तुझ्या चरणावरती मी डोकं आपटून घेईल. अहो झालं काय? पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भर भारा नाम्या संगे, नाम्या संगे. अहो पाषाणाच्या मूर्तीला सुद्धा पाजर फुटला. भगवान परमात्मा खाली आला आणि नैवेद्य ग्रहण केला. इतका जवळचा संबंध आहे. अहो मायबाप या नात्यानं नामदेवरायांनी परमात्म्याकडे काहीतरी मागावं आणि परमात्म्यानी नामदेवरायांना काहीतरी द्यावं. इतका जवळचा संबंध आहे. पण इतका जवळचा संबंध असतानाही ज्या वेळेस संत सभा ठरली आणि संत सभेमध्ये गोरोबा काकांनी हातामध्ये थापटणं घेतलं. सगळ्या संतांच्या डोक्यामध्ये मारत 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 नामदेवरायांपाशी आले. नामदेवरायांच्या डोक्यामध्ये ते थापटणं घातलं. लगेच नामदेवराय ओरडले. गोरोबा काकांनी ओळखलं, हे मडकं कसं आहे? कच्चं आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या जवळ राहून सुद्धा भगवान परमात्म्याची ओळख करून घेता आली. मग आपल्याला ओळख महत्वाची का भेट? ओळख महत्वाची आहे, भेट महत्वाची नाही. दुसरा मुद्दा मी आपल्या समोर मांडलाय, कळणं महत्वाचं का मिळणं? काय महत्वाचं आहे? कळणं का मिळणं? एखादी वस्तू तुम्हाला आणि आम्हाला मिळाली पण तिचा वापर कसा करायचा हेच जर कळालं नाही तर मिळालेल्या वस्तूचा उपयोग. मग काय महत्वाचं आहे? कळणं महत्वाचं आहे. कळालं पाहिजे. तुम्हाला आम्हाला नरदेह मिळाला परंतु कळाला, आणि जर कळाला असता तर माझ्या ज्ञानोबरायांना म्हणावंच लागलं नसतं. काय? पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले गा पांडवा, तो कार्यार्थू आघवा संडोनिया. तुम्हाला आम्हाला नरदेह मिळाला परंतु कळाला. तुम्ही आम्ही जन्माला आलो फुकट आणि चाललो. आता तुम्हीच सांगताय की बघा, एकाने बाजारामध्ये घोडा चोरला, एका बाजारामध्ये चोरला आणि दुसऱ्या बाजारामध्ये विकण्याकरता नेला. दिवसभर त्या घोड्याला गिऱ्हाईक नाही. बाजार सुटण्याची वेळ झाली आणि त्या घोड्याला गिऱ्हाईक. समोरच्याने विचारलं कितीला दिला घोडा? हा म्हणला 1 लाख रुपये. पुढचा जरा हुशार होता, पुढचा म्हणला 1.5 लाख देतो. हा म्हणला सकाळपासून लाखाला कुत्र खाईना, हा तर 1.5 लाख म्हणतोय. पण समोरचा जरा हुशार होता, समोरचा म्हणतो मी अगोदर घोडा चालवून बघणार, पळवून बघणार, चांगला असेल तरच घेणार, नाही तर घेणार. हा म्हणतो चालवून बघ नाहीतर पळून बघ. तो काही चोरीचा आहे का? आता कसा असतो? चोरीचा असतो.
याने तो घोडा सोडला, त्या मनुष्याच्या हातामध्ये दिला, तो जो गेला परत आला. घोडा आणला कसा? फुकट आणला. आणि दिला कसा? फुकट दिला. तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो फुकट आणि चाललो. आता तुम्हीच सांगताय की शेजारीच एक बाबा बसलेले असतात. ते बाबा त्या मनुष्याच्या जवळ येतात आणि विचारतात, काय मग विकला का घोडा? म्हाताऱ्या माणसांना सवय असते ना. काय मग विकला का घोडा? हा म्हणतो विकला ना. मग कितीला विकला? नाही, कशाला विचारता? अहो सांगा ना कितीला विकला. 1,00,000 रुपये किंमत सांगितली होती, मग काहीतरी कमी जास्त झालं असेल ना. हा म्हणतो कशाला विचारता? अहो तरी पण सांगा ना कितीला विकला. हा म्हणतो कशाला जखमेवर मीठ चढता? अहो तरी पण कितीला दिला? अहो कशाला जखमेवरच्या खपल्या काढता? अहो तरी पण कितीला दिला? आणला तेवढ्यालाच दिला. आणला फुकट आणि दिला फुकट. तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो फुकट आणि चाललो. महत्वाचं आहे, कळणं महत्वाचं आहे, कळालं पाहिजे. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा सांगून जाईल. प्राप्ती महत्वाची का परिचय? काय महत्वाचं आहे? प्राप्ती का परिचय? बघा, परिचय महत्वाचा. मला सांगा, ज्ञानोबरायांना त्यांच्या जीवनामध्ये समाजाने त्रास दिला की नाही? किती त्रास दिला हो माझ्या ज्ञानोबरायांना. अहो भिक्षा मागण्यासाठी जायचं, गेल्यानंतर कुणीतरी चुकून कुणीतरी पीठ द्यावं आणि परत थोडंसं पुढे जाऊन कुणीतरी त्यांची झोळी फाडून टाकावी. त्यांचं जे पीठ मिळालेलं असतं, ती भिक्षा मिळालेली असते, ते माती मोल करून टाकावं. काय त्रास भोगला माझ्या ज्ञानोबरायांनी. मला सांगा, ज्ञानोबरायांना इतका त्रास दिला, या समाजाने इतका त्रास दिला, मग त्यांचा परिचय होता म्हणून की नव्हता म्हणून? होता की नव्हता? बरं हे जाऊ द्या, पुढे जाऊन सांगेल. जगद्गुरु तुकोबरायांना त्यांच्या जीवनामध्ये रामेश्वर भटांना त्रास दिला, मग त्यांचा परिचय होता म्हणून की नव्हता म्हणून? होता की नव्हता? मागे अहो परिचय होता, पण यथार्थ रूपानं नव्हता. आणि ज्या वेळेस यथार्थ रूपानं परिचय झाला, त्यावेळेस स्वतः रामेश्वर भट म्हणतायत काय? तुकिता तुलनेसी ब्रह्म तू कासी आले, मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, हे आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुनामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पायला कवी आम्हा, आरती तुकारामा. म्हणे रामेश्वर भट तुझ्या आणि तुका विष्णू तुझ्या. बघा, मग काय महत्वाचं आहे? परिचय महत्वाचा आहे. मग अशा परिचय करून देण्याच्या 4-5 पद्धती शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. तुम्हाला प्रमाणामध्ये बसून देईल. कार्य अवच्छेदक, कारण अवच्छेदक, स्वरूप अवच्छेदक, अन्वय पद्धत आणि व्यतिरेकी पद्धत, अशा अनेक पद्धती शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे कार्य अवच्छेदक. ज्याने हे जगत निर्माण केले ना, या जगताला कार्य तो भगवान परमात्मा आहे. जयापासूनी सकळ महिमंडळ हे झाले. ज्याने हे जगत निर्माण केले ना, या जगताला कार्य तो भगवान परमात्मा आहे. पुढे जाऊन सांगितलंय, ज्याने हे विश्व निर्माण केले ना, या विश्वाला कारण तो भगवान परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गादे धरिले, सत्ता मात्रे अपुरी. जेने हे विश्व निर्मिले, 21 स्वर्गादे धरिले, सत्ता मात्र आपुलिया. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. म्हणजे ज्याने हे विश्व निर्माण केले ना, या विश्वाला कारण तो भगवान परमात्मा आहे. पुढे जाऊन सांगितले स्वरूप अवच्छेदक. आता परमात्मा कसा आहे हो? किती गोड आहे माझा परमात्मा. आपल्यासारखा आहे का? काय त्याचं तेज आहे.
जे का निज देह योगियांचे जे का निज देह योगियांचे जे का निज देह योगियाचे जे का निज देह योगिया आनंद दबय नित्य निरामय आनंद दबय नित्य निरामय आनंद दबय नित्य निरामय आनंद द्वय नित्य निरामय जे का निज देह योगियांचे जे का निज देह जे का निज देह योगियाचे जे का निज देह योगिया योगिया आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देह योगियांचे भगवान परमात्मा आनंद अद्वय नित्य निरामय असा भगवान परमात्मा आहे. तिसरी पद्धत झाली स्वरूप अवच्छेद आणि चौथी आणि शेवटची पद्धत अशी आहे व्यतिरेकी पद्धत. आता व्यतिरेकी पद्धत म्हणजे काय? आता समजा ते मध्ये बसलेले बाबा तुमच्या गावचे सरपंच आहेत. आता मला माहित नाही कोण आहे बरं का, हा समोरच बसलेत दादा, पण आता कीर्तनामध्ये ते बाबांना समजा बाबा आपल्या गावचे कोण आहेत? सरपंच आहेत. आणि शेजारच्या गावामध्ये माझं कीर्तन आहे आणि बाबांचं तिथं काहीतरी काम सुरू आहे. आता सरपंच म्हणलं किती काम असतात दादांना चांगलंच माहिती. हा काहीतरी काम बाबांचं तिथं सुरू आहे आणि त्यांचे मित्र मला भेटण्याकरता आले. म्हणले ताई कसं काय चाललंय बरं? एक आधी विचारपूस झाली आणि सांगितलं अहो ताई ते समोर दिसतायत ना. आता समोर कोण आहेत? सरपंच साहेब आहेत. मग त्यांनी कसं सांगितलं पाहिजे? अहो ताई ते समोर दिसतायत ना काम करतायत ते आमच्या गावचे सरपंच आहेत. किती अभिमानानं सांगितलं पाहिजे. पण अजिबात आपला जवळचा कोणी मोठा झाला की ह्याच्या लगेच पोटात दुखत हो. हा त्यांनी सांगितलं काय सांगितलं? अहो ताई तो नग आमच्या गावचा सरपंच आहे. भाषा कशी आहे? भाषा कशी आहे? मनाला खटकणारी भाषा आहे. आणि याच मनाला खटकणाऱ्या भाषेला काय म्हणतात? व्यतिरेकी पद्धत म्हणतात. मी समजा म्हटलंय बरं का, कोणाला उद्देशून बोललेली नाही, समजा म्हटले. भाषा कशी आहे? मनाला खटकणारी भाषा आहे आणि या मनाला खटकणाऱ्या भाषेला व्यतिरेकी पद्धत म्हणतात. आणि याच व्यतिरेकी पद्धतीचा परिचय महाराज अभंगाच्या पहिल्या शरणात करतात. पंढरीचे भूत मोठे 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 आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे बहु खेचरीचे बहु खेचरीचे राग बहु खेचरीचे बहु खेचरीचे बहु खेचरीचे राम पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. बघा मनाला खटकणाऱ्या भाषेला काय म्हणतात?
व्यतिरेकी पद्धत म्हणतात. आणि आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याला म्हणतायत काय? पंढरीचे भूत मोठे. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला काय म्हटलंय? भूत म्हटलंय. म्हणजे भाषा कशी आहे? मनाला कराय परमात्म्याला भूत म्हणतायत. मग भूत हा शब्द नेमका कोणत्या अर्थानं घ्यायचा? तर भूत हा शब्द देव या अर्थानंच घ्यायचा. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे मी मगाशीच सांगितलं. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असेल, नाथबाबांचं भागवत असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे प्रत्येक ग्रंथामध्ये भूत हा शब्द आलेला आहे. आपण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान आहे आणि पसायदानामध्ये सुद्धा भूत हा शब्द आलेला आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा भूत हा शब्द आलेला आहे. पुढे जाऊन सांगितलंय अहंकाराला भूत म्हटलंय. आता कसं असतं, एखाद्याला थोडंफार यायला लागलं की त्याला काय निर्माण होतो? अहंकार निर्माण होतो. हा, काहीच येत नसतं बरं का त्याला. आता कसं असतं, ते मडकं असतं बघा, काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलेलं जातं. मडकं असतं ज्याच्यामध्ये दही दूध तूप लोणी असतं ते कसं वाजतं? बदबद वाजतं. आणि ज्याच्यामध्ये काही नसतं ते कसं वाजतं? टणटण वाजतं. म्हणजे ज्याला काही येत नाही ना ते नुसतं टणटण करत असतं. म्हणजे एखाद्याला थोडाफार यायला लागलं की त्याला काय निर्माण होतो? अहंकार निर्माण होतो. मग तो काय म्हणतो? माझ्यासारखा मृदुंगाचार्य. महाराजांना नाही म्हणत बरं का. आता काय काय जण म्हणतात आमच्यासारखे गायनाचार्य. महाराजांना पण नाही म्हणत. आता काय काय जण म्हणतात आमच्यासारखा कीर्तनकार होणे. त्याला म्हणायचं तू जाऊन बघ, तुझ्या मागा खिलाईनच उभी आहे. हा, मला सांगायचंय काय तुम्हाला, एखाद्याला थोडाफार यायला लागलं की त्याला काय निर्माण होतो? अहंकार निर्माण होतो. पण माझे ज्ञानोबराय सांगतात या अहंकाराला सुद्धा भूत म्हणताय. का बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू आणि झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. या अहंकाराला सुद्धा भूत म्हटले. पुढे जाऊन आपल्या करता सोपं करून सांगितले, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जिथं जिथं तुम्हाला भूत भेटतील त्यांना काय माना? तेने भूते भांबावली जी संसाराच्या आडवे माझी पडली महादुःखाच्या घेतली दांडेवरी. म्हणजे जे जे जीव म्हणून जन्माला आले ते कोण? भूत. जे जे संसार चक्रामध्ये अडकले ते कोण? भूत. मग कीर्तनाला आलेली टाळकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य आणि कीर्तनकार मी पण तुमच्यातलीच आहे ना. भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबरायांची. तेने भूते भांबावली. जे जे जीव म्हणून जन्माला आले ते भूत. जे जे संसार चक्रामध्ये अडकले ते भूत. भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबरायांची आहे. या अभंगामध्ये भूत हा शब्द आलेला आहे. मग भूत हा शब्द नेमका कोणत्या अर्थाने घ्यायचा? आपण संस्कृत शिकतो बघा, आणि संस्कृत मध्ये एक शब्द आहे सेंधव. सेंधव शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे मीठ आणि दुसरा म्हणजे घोडा. शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ दोन होतात. आता एखादा राजा जर शिकारीला चाललेला आहे आणि त्याने आपल्या नोकराला सांगावं जरा सेंधव आणि सेंधव, तिथं मीठ घेऊन गेलं तर चालेल का? नाही. तिथं काय नेलं पाहिजे? घोडा नेला पाहिजे. आणि तिथं काय नेलं पाहिजे? मीठ नेलं पाहिजे. म्हणजे शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ दोन होतात. म्हणजेच ज्या ठिकाणी जो विषय चालू आहे त्या विषयानुसार त्याची लक्षणा करावी लागते. बघा ना, पंचदशी नावाचा ग्रंथ आहे आणि पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये एक सुभाषित आलेला आहे, कटोस्तमार्कः. याचा अर्थ आहे सूर्य अस्ताला चालला. शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ किती होतात बघा. आपण शेतकरी माणसं, शेतकरीच आहेत ना आपण सर्वजण. आपण शेतकरी माणसं आणि शेतामध्ये काम करण्यासाठी एखादा नोकर आपण आपल्या हाताखाली ठेवावा. दिवसभर त्या नोकराने काम करावं. आता संध्याकाळ व्हायला लागलेली आहे, मालकाने सांगावं चला सूर्य अस्ताला चालला. त्या नोकरांना अर्थ काय घ्यायचा? तुमची सुट्टी झाली. शब्द एकच आहे पण अर्थ किती होतात बघा. गावामध्ये एखादा दुकानदार आहे आणि दुकानदाराने आपल्या नोकराला सांगावं चला सूर्य अस्ताला चालला. त्या नोकरांना अर्थ काय घ्यायचा? गल्ल्याला उदबत्ती ओळायची वेळ झाली. शब्द एकच आहे. आता एखाद्या सासूबाईनं सुनबाईला सांगावं, सासून सून म्हणले की लगेच हसायला लागल्या तुम्ही. हा, तुमच्या आवडीचा विषय तो. आता तुम्हाला समजण्याकरता आम्हाला सांगावं लागतं. सासू आणि सून
2 शब्द आहे, पण गंमत फार मोठी आहे. आता सासू शब्दाचा अर्थ काय? सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना. सारख्या सूचना देते ती कोण? सासू. आणि सून शब्दाचा अर्थ काय? सू म्हणजे सूचना आणि न म्हणजे नको. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. एखाद्या सासूबाईनं सुनबाईला सांगावं, सुनबाई सूर्य अस्ताला चालला, मग सुनबाईनं अर्थ काय घ्यायचा? गावात फिरणं बंद करा, स्वयंपाकाची वेळ झाली. आता एखाद्या सुनबाईनं सासूबाईला सांगावं, कारण आता सुनबाईचा आवाज कसा आहे घरामध्ये? मोठा आहे की नाही? आता एखाद्या सुनबाईनं सासूबाईला सांगावं, सासूबाई सूर्य अस्ताला चालला, मग सासूबाईनं अर्थ काय घ्यायचा? गावात फिरणं बंद करा, स्वयंपाकाची वेळ झाली, मुलाला घ्या. कारण आजकालच्या सुनांना मुलांना घेतल्याशिवाय स्वयंपाक करता येत. तिकडे लगेच जाऊ नका, मला सांगायचंय काय तुम्हाला. शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ किती होतात बघा. एखादा मोठा आश्रम आहे आणि आश्रमामध्ये गुरुजींना सांगावं, चला मुलांनो सूर्य अस्ताला चालला, मग या मुलांना अर्थ काय घ्यायचा? प्रार्थनेची वेळ झाली. एखादा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि सप्ताहामध्ये सांगावं, चला वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी लवकरात लवकर मंडपामध्ये या. या मंडळींना अर्थ काय घ्यायचा? हरिपाठाची वेळ. शब्द एकच आहे पण अर्थ किती होतात बघा. म्हणजे ज्या ठिकाणी जो विषय चालू आहे त्या विषयानुसार त्याची लक्षणा करावी लागते. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याला काय म्हणतायत? भूत म्हणतायत. म्हणजे काहीतरी साम्य दिसलं असेल ना. आता कसं असतं, 12वीला व्याकरण आहे बघा, त्या व्याकरणामध्ये सांगितलेलं आहे उपमेयामध्ये आणि उपमानामध्ये काहीतरी सारखेपणा असल्याशिवाय उपमा देता येत. आता मी सांगितलं आमचे हे महाराज त्या महाराजांसारखा उत्तम असा मृदुंग वाजवतात. हे दोघेही जण गुणानं सारखे आहेत. आता मी सांगितलं आमचे ते दादा त्या दादांसारखे दिसतात. हे दोन्हीही दादा रूपानं सारखे आहेत. म्हणजे मला सांगायचंय काय तुम्हाला, काहीतरी सारखेपणा असल्याशिवाय उपमा देता येत. लयच अवघड झालं का हे? आता तुमच्याकरता सोपं करून सांगते. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी उपमा दिलेली आहे परमात्म्याला. आता उपमा का दिली आणि कशासाठी देतात तुम्हाला सांगून जाईल. तुमच्या आवडीचा विषय सांगते. मला सांगा, एखाद्या मुलीचं लग्न झालं, एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी नांदण्याकरता माहेरी जाते, बरोबर ना? मागे बसलेले, मागच्या तर झोपल्या वाटतं महिला मंडळ. एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी नांदण्याकरता कुठं जाते? आता तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही तरी सांगा. आम्हाला अजून अनुभव पण नाहीये. कुठं जाते? सासरी जाते. एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी नांदण्याकरता सासरी जाते आणि सासरी गेल्याच्या नंतर 4-5 दिवस ती राहते. परत कुठे येते? माहेरी येते. आणि माहेरी आल्याच्या नंतर तिच्या 4-5 मैत्रिणी तिला भेटायला येतात. आता ते काही एका प्रकारच्या असतात का? काही आघाव असतात, काही शांत असतात, काही बडबडे असतात, काही मुक्या सुद्धा असतात. अनेक प्रकारच्या मैत्रिणी तिला भेटायला येतात. पहिली मैत्रीण समोर येते आणि म्हणते, काय ग तुझे मालक कसे आहेत? आता महत्वाचा माणूस विचारला पाहिजे ना, अख्खं आयुष्य त्याच्याबरोबर काढायचं असतं. 4 दिवस नांदून आलेली मुलगी गालामध्ये थोडीशी लाजते आणि मैत्रिणींना सांगते, माझे मालक चांगले आहेत. दुसरी समोर येते आणि म्हणते, काय ग तुझी सासू? ती म्हणते, माझी सासू सुद्धा चांगली आहे, माझे सासरे सुद्धा चांगले आहेत, माझे दीर सुद्धा चांगले आहेत, माझी जाऊ सुद्धा चांगली आहे, माझं सगळं चांगलं आहे. सगळं विचारून झालं पण एकच गोष्ट राहिली. एक आघाव मैत्रीण पुढे आली, म्हणली, काय ग सगळं सांगून झालं पण मला सांग ना, तुला एखादी ननंद आहे का? ननंद. आता ननंद शब्दाचा अर्थ काय? जी घरामध्ये आहे तोपर्यंत नाही आनंद. तिचं नाव तुम्हीच सांगताय बरं का, आता मी काहीच बोलले नाही. आता काय काय नंदा असतील तशा, पण काय काय किती चांगले असतात. तो काय ननंद भाऊजाईचं प्रेम असतं अगदी बहिणीसारखं. ती जरा टोचून विचारते, काय ग तुला एखादी ननंद आहे का? ननंद. 4 दिवस नांदून आलेली मुलगी सांगते, हो आहे ना. मग ती कशी आहे ग? 4 दिवस नांदून आलेली मुलगी सांगते, ती लवंगी मिरची. आता मला सांगा, खरंच ती लवंगी मिरची असेल का? पण लवंगी मिरचीमध्ये एक गुण आहे. कोणता? तिखटपणा नावाचा गुण आहे. हा तिखटपणा नावाचा गुण तिच्या नंदेमध्ये आहे, म्हणून तिने तिच्या नंदेला उपमा दिली. कशाची? लवंग्या मिरचीची. तसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी परमात्म्याला उपमा दिली. कशाची? भूताची. विठ्ठल विठ्ठल.
एवढं जरी कळालं तरी कीर्तन झालं. हा, उपमा दिली परमात्म्याला, काहीतरी साम्य दिसलं असेल. आता तुम्हाला साम्यच सांगते बरं का. साम्य सांगणार आहे, फक्त लक्ष देऊ नये का. पहिलं साम्य, भूत कुणीही पाहिलेलं. सरपंच साहेब तुम्ही पाहिलंय का? इकडे इकडे मागे महिला मंडळ इकडे बसलेले, मस्त आरामशीर बसलाय सर्वजण. भूत कुणी पाहिलंय? भूत कुणीही पाहिलेलं नाही, पण नाही म्हणण्याचं डेअरिंग होत. तसा भगवान परमात्म्यालाही कुणी पाहिलेलं, पण काय काय नाही म्हणल्याशिवाय राहत. मग परमात्मा नाही का हो? अहो आहे ना. कुठे? देवा देवा काय सांगायचंय? देवा हे देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, कुठं आहे? आपल्या हृदयामध्येच आहे. किती साम्य झाले? पहिलं साम्य झालं. दुसरं साम्य तुम्हाला सांगून जाते. मला सांगा, एखाद्याच्या तोंडाला जर काळं लागलं, समजा आपला बुक्का लागला, तर आपण काय म्हणतो? काय भूतासारखा दिसतोस रे? म्हणजे आपला असा एक समज आहे, भूत कसं आहे? काळं आहे. मग मला सांगा, व्यवहारातलं भूत जर काळं आहे, तर माझा पंढरपूरचा बाबा कसा आहे? ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लाविला जेने. व्यवहारातलं भूत जसं काळं आहे, तसं माझा पंढरपूरचा बाबा कसा आहे? तो सुद्धा काळा आहे. किती साम्य झाले? 2 साम्य झाले. तिसरं साम्य तुम्हाला सांगते. आता आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण आपली पत्रिका काढायला जातो. कोणाकडे? माझ्याकडे. मग ब्राह्मण काकांकडे जातो. आणि ब्राह्मण काकांकडे गेल्याच्या नंतर, पत्रिका काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गण दिलेले असतात. कोणते कोणते? मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण, हे 3 गण दिलेले असतात. आता लक्ष देऊ नये का, ज्यांचा राक्षसगण असेल ना, त्यांनी रात्रीचं कुठंच फिरायचं नाही, त्याला भूत दिसतं. आता माझा सुद्धा राक्षसगणच आहे, पण अजून तरी मला भूत दिसलेलं. मग मला सांगा, व्यवहारातलं भूत जर राक्षसगणवाल्यांना दिसत असेल, तर माझं पंढरपूरचं भूत दिसत नाही का? दिसतं ना. अहो माझं पंढरपूरचं भूत दिसतं, पण माझं पंढरपूरचं भूत हे खऱ्या वारकऱ्याला दिसतं. अहो आळंदीला, पंढरपूरला लाखो भाविक भक्त जातात, पण सगळ्यांनाच निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती होत नाही. पण क्वचित एखाद्या खऱ्या वारकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाही. अहो मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये सगळे भरती होतात, पण सगळ्यांनाच वीर मरण येत नाही. पण क्वचित एखाद्याला आल्याशिवाय राहत नाही. व्यवहारातलं भूत जसं राक्षसगणवाल्यांना दिसतं ना, तसं माझं पंढरपूरचं भूत हे खऱ्या वारकऱ्याला दिसतं. 4थं साम्य तुम्हाला सांगते. आता भूत दिसतात बरं का, पण भूत वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतात. आता व्यवहारातलं भूत काय होतंय? कधी ते हाडळच होते, कधी ते कुत्राच होते, कधी ते गाढवच होते. व्यवहारातलं भूत जसं वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतं, तसं माझं पंढरपूरचं भूत सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतं.
बापर कुमा देवीवर कुणा बांधली कैसी बापर कुमा देवीवर कुणा बांधली कैसी आनंद रूपे देखिला मैं आजादी बापर कुमा देवीवर व्यवहारातलं भूत जसं वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतं तसं माझं पंढरपूरचं भूत सुद्धा कसं वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतं. कधी तो वामनच होतो, कधी तो वराहच होतो, कधी तो कासवच होतो. तो सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतो. किती साम्य झाले? 4 साम्य झाले. 5वं साम्य तुम्हाला सांगते. ज्याला भूत प्रसन्न होतं त्याची सगळी कामं करतं. आता व्यवहारातलं भूत जर सगळी कामं करत असेल तर माझ्या पंढरपूरच्या बाबानं केली नाहीत का हो? केली ना. त्याला सेपरेट अभंग आहे. कोणता? उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. सेपरेट अभंग आहे. तुम्ही तुमचा बघून घ्या, कारण सांगायला तेवढा वेळ आपल्याकडे नाही. माझ्या भगवंतानं सगळ्यांची कामं केली हो. आसे भक्ताची गरी कामे करी करी आसे भगवती धरी कामे न संगत करी कामे न संगत करी कामे न संगत कामे न संगत कामे न संगत करी. माझ्या भगवान परमात्म्याने पण भक्तांची कामं केली बरं. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. 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 चोखोबाची बहिणा झाला चोखोबाची बहिणा झाला शारंगार. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. वहिनी दार हा कारी. वहिनी दार हा कारी. चोखोबाची बहिणा झाला. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. वहिनी उघडादार हकामार. वहिनी उघडादार हकामारी हकामार. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. झाला सांगितले. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. वहिनी उघडादार हा कारी. वहिनी उघडादार हा कारी. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. चोखोबाची बहिणा झाला शारंगार. बघा चोखोबरायांची
त्यांच्या पत्नीचं बाळांतपण माझ्या भगवान परमात्म्यानं केलं. अशा अनेक भक्तांची कामं माझ्या भगवान परमात्म्याने केली. मला सांगायचंय काय तुम्हाला, व्यवहारातलं भूत प्रसन्न झालं तर भक्ताची सगळी कामं करतं. माझ्या पंढरपूरच्या बाबांना सुद्धा सगळी कामं केली. किती साम्य झाले? 5 साम्य झाले. 6वं साम्य तुम्हाला सांगते. आता भूत निघतात बरं का, भूतांचे 2 वार ठरलेले असतात. कोणते? अमावस्या आणि पौर्णिमा. लईच माहिती वाटत तुम्हाला, चांगलाच अनुभव दिसतोय. व्यवहारातल्या भूतांचे 2 वार ठरलेले असतात. कोणते? अमावस्या आणि पौर्णिमा. मग मला सांगा, व्यवहारातल्या भूतांचे जर 2 वार आहेत तर माझ्या पंढरपूरच्या बाबाचे नाहीत का? आहेत ना. कोणते? आषाढी कार्तिकी विसृता माझा, आषाढी कार्तिकी विसृता व्यवहारातल्या भूताचे जसे 2 वार आहेत, अमावस्या आणि पौर्णिमा, तसे माझ्या पंढरपूरच्या भूताचे सुद्धा 2 वार आहेत. कोणते? आषाढी आणि कार्तिकी. किती साम्य झाले? 6 साम्य झाले. 7वं साम्य तुम्हाला सांगते. आता भूत वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही भूत लहान असतात, काही भूत त्याच्यापेक्षा थोडी मोठी असतात आणि काही त्याच्यापेक्षा मोठी. मग आता लहान भूताला काय लागतं? ते 7 धान्यांचा असेल किंवा 5 धान्यांचा असेल, काय बनवतात? काय? तुम्हाला लयच अनुभव दिसतोय हो. आता काही भागात रोट म्हणतात, काही भागात रोडगा म्हणतात, काही भागात पानगा म्हणतात. आपल्या भागात रोट. तो रोट, रोडगा, पानगा त्या लहान भूताला वाहिल्यानंतर ते भूत कसं होतं? शांत होतं. सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, 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 हे सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, 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 हे रोडगा वाहिल तुला भवन्याय रोडगा वाहिल तुला, 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 मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला. नंदचं कार्ट किरकिर करत, असंच म्हणता ना, नंदचं कार्ट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला, हे सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला, सत्वर पाव ग मला भवन्याय रोडगा वाहिल तुला,
जाऊ माझी फडफड बोलते बोलते का जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करगतीला हे सत्वर पाव का मला भवानी रोडगा तुला 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 एका जनार्दनी सगळीच जाऊ दे एका जनार्दनी सगळीच जाऊ दे एकटीच राहू दे मला हे सत्वर पाव ग मला भवानी सत्वर पाव ग मला भवानी सत्वर पाव का मला भवानी रोडगा सत्वर पाव का मला भवानी रोडगा तुला भवानी आई रोडगा तुला तुला भवानी आई रोडगा काय सांगितलंय सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगा वाहील तुला म्हणजे लहान भूताला काय लागतं ते रोडगा पाणगा वाहिल्यानंतर ते भूत कसं होतं शांत होतं आता त्याच्यापेक्षा मोठं भूत असेल तर शेजारच्याच वाटुळ कर तुला 2 पायाचं देतो असंच म्हणता ना म्हणजे त्याच्यापेक्षा मोठ्या भूताला किती पायाचं लागतं 2 पायाचं लागतं त्याच्यापेक्षा मोठ्या भूताला 4 पायाचं लागतं लहान भूताला रोडगा पानगा वाहिल्यानंतर ते शांत होतं त्याच्यापेक्षा मोठ्या भूताला 2 पायाचं लागतं त्याच्यापेक्षा मोठ्या भूताला 4 पायाचं लागतं मग मला सांगा व्यवहारातलं भूत एवढा मोठा आहे मग माझा पंढरपूरचा बाबा काही छोटा आहे का भूतचा बरं मोठे ग बाई भूतचा बरं मोठे 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 मोठे ग बाई भूतचा व्यवहारातलं भूत जसं मोठं आहे तसं माझा पंढरपूरचा बाबा कसा आहे भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे व्यवहारातलं भूत जसं मोठं आहे तसं माझा पंढरपूरचा बाबा कसा आहे तो सुद्धा मोठा आहे किती साम्य झाले 7 साम्य झाले 8वं आणि शेवटचं साम्य तुम्हाला सांगणार आहे आणि पुढे जाणार आहे मला सांगा एखाद्याला भूताने झपटलं आपल्या भागात काय म्हणतात झपटलं आता काही भागात झपटलं म्हणतात काही भागात लागलं म्हणतात काही भागात झडपलं म्हणतात आपल्या भागात झपटलं एखाद्याला भूताने झपटलं तर त्याला आपण कुठे घेऊन जातो आता काही भागात देवऋषी म्हणतात काही भागात भक्त्या म्हणतात काही भागात सोंग्या म्हणतात काही भागात देवबाप्पा म्हणतात काही भागात अनेक नाव आहेत आपल्या भागात काय म्हणतात देवऋषी म्हणतात एखाद्याला भूताने झपटलं तर त्याला आपण कुठे घेऊन जातो देवऋषीकडे घेऊन जातो आणि देवऋषीकडे गेल्याच्या नंतर ते लिंब नारळ काय प्रकार असतो तो प्रकार होतो आणि त्याच्यानंतर पिठाचं म्हणा किंवा फकीचं म्हणा एक काय आखलं जातं रिंगण आखलं जातं आणि त्या रिंगणामध्ये नेऊन उभा करतो कोणाला मला ज्याला भूताने झपटले त्याला त्या रिंगणामध्ये नेऊन उभा करतो आणि तो देवऋषी पुढे येतो हातामध्ये काय घेतो वेताची काठी घेतो आता वेताची काठी म्हणजे काय सुटला माझा पदराबाई मी नव्हते भानात अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर वरदानाला निर्विध विपाची करावया झाडली वदविपाची करावया झाडली गायचा जोगवा मागे गायचा जोगवा मागे गायचा जोगवा मागे गायचा
अलंकार वामनेशनगर माझ्या देवीचा अलंकार वामनेशनगर माझी अंबा काय काय गेली ओ माझी देवी ओ काय काय गेली माझी अंबा ओ काय काय गेली ओ माझी देवी ओ काय काय गेली घडविलेली नक्षतार बोलवा पुण्याचा सोनार माझ्या अंबाचा अलंकार वामनेशनगर माझ्या देवीचा अलंकार वामनेशनगर पहिली आरती मानाचे ग माझे माय आरती मानाची बोला भगताच्या घरी ग माझे माय सेवकाच्या घरी पहिली आरती मानाचे ग माझे माय आरती मानाची आरती मानाची आरती मानाची आई देवीची लई गाणी येतात पण म्हणत बसले तर एखाद्याच्या अंगात यायचं जवळच देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे जरा शांत बसले देवीची लई गाणी येतात बरं का आता माझी सुद्धा देवीवरती श्रद्धा आहे मला काय सांगायचंय तुम्हाला वेताची काठी आता वेताची काठी म्हणजे काय एखाद्याच्या अंगात आलं तर त्याला त्या अंगात आलेल्या माणसाला म्हणजे देवाला मारण्याकरता काठी असते कोणती वेताची काठी मग देवऋषी समोर येतो हाताच्या बाह्या अशा मागे सारतो आणि हातामध्ये काय घेतो वेताची काठी घेतो अशी खांद्यावरती टाकतो आणि त्या रिंगणाभोवती फिरायला सुरुवात करतो आहा 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 4-5 राऊंड मारतो आणि त्याच्या समोरीतून त्याला 2-4 तडाखे लावतो कोणाला मला ज्याला भूताने झपटले त्याला 2-4 तडाखे लावतो आणि काय म्हणतो बोल तू कोण आहेस झाडाला कसं कर मोकळं कर असं म्हणतात ना मग ते काय म्हणतं मी नाही सांगणार परत देवऋषी ती वेताची काठी घेतो आणि त्या रिंगणाभोवती फिरायला सुरुवात करतो आहा 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 4-5 राऊंड मारतून परत त्याच्या समोरीतून त्याला 2-4 तडाखे लावतो आणि काय म्हणतो बोल तू कोण आहेस झाडाला कसं कर मोकळं कर ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांना परमात्म्याने झपटलेलं नव्हतं त्यावेळेस म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय तुमचं नाव काय त्यावेळेस तुकाराम महाराज सांगायचे माझं नाव तुकाराम बोलोबा आंबिले मोरे सरळ नाव सांगायचे पण ज्या वेळेस तुकाराम महाराजांना पंढरपूरच्या भूताने झपटलं त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय तुमचं नाव काय त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं मी वासुदेव काय सांगितलंय मी वासुदेव तत्वता झपटलेलं नव्हतं त्यावेळेस सरळ नाव सांगितलं आणि ज्यावेळेस झपटलं त्यावेळेस काय सांगितलं मी वासुदेव तत्वता मी त्याचा वासुदेव आहे आणि वासुदेव होऊन मी त्याचं भजन करतोय अहो आपण कितीतरी वेळा पंढरपूरला जातो कितीतरी वेळा येतो तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला झपाटत कारण आपण तशी भक्तीच करत नाही ना अहो पंढरपूरला गेल्याच्या नंतर अहो बघा ना वारीला गेल्याच्या नंतर महिला मंडळांच्या बॅगा तपासायच्या तिथं गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी आणणार नाही गाथा आणणार नाही ते कुठं त्या बारक्या पोरीला भाऊलीच घेऊन ये त्या पप्प्याला कुठून ट्रॅक्टरच घेऊन ये काय जे आणायचं नाही ते घेऊन येणार आणि जे आणायचे ते आणणार नाही आपण भक्तीच करत नाही ना माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात पंढरपूरला लय मोठं भूत आहे ते आलेल्या गेलेल्यांना काय करतं झपटतं मग जात असताना ते रान कसं आहे खेचरीच रान आहे चकव्याचं रान आहे तिथं गेल्याच्या नंतर माणसाचं मन कसं होतं मन वेडं होऊन जातं अभंगाचं दुसरं
बहु खेचरीचे राम बहु खेचरीचे राम वेडे मन बहुकेचे राम जाता वेडे मन बहुकेचे राम जाता वेडे बहुकेचे राम बहुकेचे राम ओ बहु के चरिते राम बहु के चरिते राम। क्या बात है। बहु खेचरीचे रान आणि जाता वेडे होई म्हण। ते रान कसं आहे? खेचरीच रान आहे, ते चकव्याच रान आहे। तिथे गेल्याच्या नंतर माणसाचं मन कसं होतं? वेड होऊन जातं। अहो बघा ना, आळंदीला पंढरपूरला जात असताना म्हणजे वारीला जात असताना आज वार कोणता आहे, तारीख कोणती, कशाचं भान राहतं का? नाही, कारण ते खेचरीच रान आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर माणसाचं मन कसं होतं? वेड होऊन जातं। सगळे वारकरी एकत्र येतात आणि काय करतात? अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक। हो 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 हे जाईन गमाये तया पंढरपुरा, जाईन गमाये तया पंढरपुरा, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक। हो हो जाईन माये तया पंढरपुरा, जाईन माये तया पंढरपुरा, जाईन गमाये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा पुलिया, जाईन गमाये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा पुलिया। हो 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 जाईन गमाये तया पंढरपुरा, जाईन गमाये तया पंढरपुरा, जाईन माये तया पंढरपुरा, जाईन माये तया पंढरपुरा। काय सांगितले? अवघाची संसार सुखाचा करीना आणि आनंदे भरीन तिन्ही लोक। म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर माणसाचं मन कसं होतं? वेड होऊन जातं। मला सांगा, वारकरी संप्रदायामध्ये जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे, प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पंढरपूरला जा,
पंढरीसी जा रे आल्यानो संसारान दिनाचा सोयरा पांडुरंग किंवा सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जा रे एक वेळ. जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पंढरपूरला बघा इथं गेल्याच्या नंतर माणसाचं मनच वेड होऊन जातो. मी सांगत होते तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पंढरपूरला जा. पण मला सांगा एखाद्या माणसाला सरळ सांगून कळत नसेल तर त्याला कुठल्या भाषेमध्ये सांगावं लागतं? उलट्या भाषेमध्ये सांगावं लागतं. आणि अशीच उलटी भाषा महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात वापरतात. तेथे जाऊ नका कोणी, 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 जय श्री राधे. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही परत गेले आले परत बहु बेचरी राना, बहु बेचरी राना, बहु बेचरी राना, बहु बेचरी, बहु बेचरी, बहु बेचरी राना. काय सांगितले? तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले परतोणी. एखाद्याला सरळ सांगून कळत नसेल तर त्याला कसं सांगावं लागतं? उलट्या भाषेमध्ये सांगावं लागतं. बघा ना प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पंढरपूरला जा. अहो माझे जगद्गुरु तुकोबराय पायाला लागले तो तरी पण लोक ऐकायला तयार. लागोनिया पाया, लागोनिया पाया, लागोनिया पाया विनवितो तुझा, लागोनिया पाया हरि बोल, लागोनिया पाया हरि बोल, लागोनिया पाया विनवितो तुझा, लागोनिया
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला रटाळी बोला मुखीना रटाळी बोला मुखीना मन वेळ वेळा विठ्ठल 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 मन वेळ वेळा. काय सांगितले? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला मुखी नाम. अहो माझे जगद्गुरु तुकोबाराय पायाला लागले, अहो हात सुद्धा जोडले, कर जोडूनही विनवितो तुम्हा आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अहो हाका सुद्धा मारले, हाकारोणी सांगे तुका आणि नाम घेता राहू. एवढं सांगून तरी लोक ऐकायला तयार. शेवटी वेगळे शब्द वापरले, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. अहो बटकीचे शब्द वापरले, शिंदळीचे शब्द वापरले तरी लोक ऐकायला तयार. लोकांना सरळ सांगून कळत नव्हतं म्हणून लोकांना कसं सांगितलं, उलट्या भाषेमध्ये सांगितलं. तेथे जाऊ नका कोणी आणि केले नाही आले पुरतोणी. तुकाराम महाराज सांगतात जे पंढरपूरला गेले ते पुन्हा परत आले. म्हणजे जे पंढरपूरला जातात ते कोण होतात? मोक्षाचे अधिकारी होतात. त्यांना पुन्हा जन्माला यावं लागत. ज्यांना वाटतं ना पुन्हा पुन्हा जन्माला यावं त्यांनी पंढरपूरला जायचं. ज्यांना वाटतं ना पुन्हा जन्मालाच येऊ नये त्यांनी पंढरपूरला जायचं. म्हणजे जे पंढरपूरला जातात ते कोण होतात? मोक्षाचे अधिकारी होतात. मला सांगा आपण कीर्तनाला आलोय की नाही? महिला मंडळ आपण कीर्तनाला आलोय म्हणजे टाळी तर वाजलीच पाहिजे. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण तर झालंच पाहिजे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण वर्ग सगळ्यांनी हातवरती करा. करा हातवरती. तेच तुमचे गोडवे गातील. ज्यांनी तुमची निंदा केली ना तेच तुमची स्तुती करतील. माय बाप हो, भगवंताचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलत, इतका सुंदर हार माझ्या गळ्यामध्ये घातला आणि मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते, स्वर्गवासी झाल्याच्या नंतर वैकुंठवासी झाल्याच्या नंतर कुणीही गळ्यामध्ये हार घालतं, बरोबर की नाही? स्वर्गवासी झाल्याच्या नंतर वैकुंठवासी झाल्याच्या नंतर कुणीही गळ्यामध्ये हार घालतं, पण जिवंतपणे गळ्यामध्ये हार पडायला फक्त वारकरी संप्रदायच लागतो, वारकरी संप्रदाय लागतो. खरंच खूप गोड नियोजन आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय कबीर महाराज आत्ता आज या ठिकाणी माझ्या कीर्तनाला आले. ते एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी. महाराष्ट्राची शान म्हणजे आमचे कबीर बाबा आहेत. खरंच मनापासून धन्यवाद आहेत बाबांना. आज या ठिकाणी सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे, पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी. तुकाराम महाराज सांगतात, तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले परतोणी. मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सांगताय तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले परतोणी. जे पंढरपूरला गेले ते पुन्हा आले नाही, मग याच्याकरता काहीतरी पुरावा असेल ना. हाच पुरावा महाराज अभंगाच्या शेवटच्या पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही आला. बहु हे चरित्रा चरित्रा बहु के
जाता वेळे होय टाळी वाजवा जाता वेळे होय जाता वेळे होय जाता वेळे होय जाता वेळे होय बाबू बेचारी जरा बाबू 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 बेचारी तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्ही पंढरपूरला गेलो पुन्हा जन्माला आलो नाही. पण अहो जगद्गुरु तुकोबराय तुम्ही असं सांगताय आम्ही पंढरपूरला गेलो आणि पुन्हा जन्माला नाही आलो. पण हे सांगण्याकरिता तरी तुम्हाला यावं लागलं असेल ना. आता तुमच्या गावामध्ये मी आले हे सांगण्याकरता मला पुन्हा यावं. आता लगेच तिकडं नका जाऊ पुन्हा यावं लागेल म्हणजे काय. जगद्गुरु तुकोबराय सांगता आम्ही पुन्हा आलो ना पण कशा करता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आणि बोलिले जे ऋषीसाच भावे वर्ताया. विषय वाढवायचाच झाला तर लय वाढेल पण आपल्याकडे टाइम तेवढा नाहीये. खरंच खूप सुंदर असं नियोजन आहे. सगळ्यांकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथे आणि त्यातल्या चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली. मी माझं परमभाग्य समजते आणि ही सेवा माझ्यापर्यंत ज्यांनी आणून दिली असे माझे मोठे गुरुबंधू म्हटलं तरी काही हरकत नाही. आदरणीय आमचे संदीप दादा असतील एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मी मगाशी सांगितलं दादांनी सांगितलं होतं माझं नाव घेऊ नका पण हा दादांचा मोठेपणा झाला. पण ज्यांच्यामुळं मी इथं आले हे सांगितलं तर गरजेचं आहे. दादांना मनापासून धन्यवाद देते. आज या ठिकाणी मृदुंगाची साथ मला ज्यांनी दिली असे हरिभक्तपरायण श्रेयस महाराज गोरे असतील एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. उत्तम असा मृदुंग त्यांनी वाजवलेला आहे मनापासून धन्यवाद देते. तसेच तबला वादक आदरणीय ओंकार महाराज घनवट असेल तुम्हाला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. कीर्तनामध्ये सुंदर असं गायन केलं. आज एक गायक कमी आहे पण गायक कमी असं भासूनच दिलं नाही त्यांनी आणि गोड अशी साथ केलेली आमचे आदरणीय संतोष महाराज माणी असतील एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मनापासून धन्यवाद देते. इतका उंच आवाज कोणाचा जात नाही बरं का. त्यांचं वय बघा आणि आवाज बघा. काही काही ठिकाणी असे प्रसंग येतात. आता मला तर अनुभव कमी आहे पण आमच्या बाबांना लय अनुभव आहेत. काही काही ठिकाणी असे प्रसंग येतात आम्ही प्रमाण देतो मोगरा फुलला मागचे म्हणतात मोकार फुगला. म्हणजे काही काही ठिकाणी असे अनेक प्रसंग येत असतात पण बाबांनी खरंच उत्तम साथ दिली. मनापासून धन्यवाद देते. तसेच बाकीचे दोन्ही गायनाचार्य असतील तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देते. मृदुंगाचार्य असतील तबलावादक असतील गायनाचार्य असतील हे आमचं टाळकरी भजनी मंडळ असेल तसेच आमच्या आई असतील बरं का. 2 तास आई उभ्या आहेत तुम्हाला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. मनापासून तुमचे आभार मानते. तसेच आमचे चोपदार बाबा कसे दिसताय तो आमचे बाबा नेहमी कीर्तनामध्ये सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे दिसतात. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मनापासून धन्यवाद देते. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला की नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला ती म्हणजे माईक सिस्टीम उत्तम अशी प्रकारची माईक सिस्टीम आहे. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. मनापासून धन्यवाद देते. की बाबा आल्यानंतर जसं त्यांचं नाव घेतलं आता बाबांचं कौतुक करावं इतकी मी मोठी नाहीये पण कसं असतं व्यक्तीची ओळख चांगली किंवा वाईट ही त्याच्या चालण्या बोलण्यावरून नाही तर त्याच्या गुणांवरून केली पाहिजे.
असेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे बाबा, माझे जसे वडील आहेत तसं वडिलांसारखं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तपरायण कबीर महाराज आत्ता असतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद देते. आणि इथंच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाणारे माझे वडील हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज चव्हाण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा मी मनापासून आभार मानते. माझी आजी सुद्धा आलेली आहे, तिचे मनापासून आभार मानते. सर्वांचं मनापासून कौतुक करते. आणि जाता जाता सांगायचं झालं तर अनेक ठिकाणी कीर्तन करत असताना अनेक पालक जवळ येतात. ताई, तुम्ही जसं कीर्तन करताय तसं आमच्याही मुलीला कीर्तन शिकवायचंय, आमच्याही मुलीला प्रवचन शिकवायचंय. तर हे ऐकल्यानंतर असं कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं येत्या जूनमध्ये ज्यांना कुणाला वाटत असेल शालेय शिक्षणाबरोबर आपल्या मुलीनं वारकरी शिक्षण सुद्धा घ्यावं, तिने प्रवचन करावं, कीर्तन करावं, त्याचबरोबर पखवाज वाजवावा, हार्मोनियम वाजवावी, ज्यांना कुणाला वाटत असेल त्या मुलीनं हे सगळं शिक्षण घ्यावं, त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. आणि आपल्या संस्थेमध्ये कराटेचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे. कारण आजची मुलगी ही सुदृढ आणि साहसी बनली पाहिजे म्हणून फॉरेन रिटर आमचे विजय सर असतील, हे मुलींना चांगलं प्रशिक्षण सुद्धा देणार आहेत. आणि आपल्या संस्थेमध्ये फक्त राहण्याचं आणि खाण्याचं जे आहे ह्याचंच फक्त फी घेतली जाणार आहे. बाकी शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षण हे मोफतच दिलं जाणार आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल शालेय शिक्षणाबरोबर आपल्या लेकीनं वारकरी शिक्षण सुद्धा घ्यावं, त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. विठ्ठल आज या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, माझ्या जन्मदात्याच्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.